लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. बॅटरी गॅस शेगडी चोरी करणारी टोळी आडगाव पोलिसांच्या ताब्यात. 1,03,000चा मुद्देमाल जप्त, 3 आरोपी अटक. बातमी नाशिक येथून. शहर व परिसरात बॅटरी गॅस शेगडी व इतर साहित्याची चोरी करणारी टोळी आडगाव पोलिसांनी उघडकीस आणली असून या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण 1,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 9 श्रीमती मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्री शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 109/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 305, 334 1 प्रमाणे गुन्हा दाखल असून दिनांक 6/9/2025 रोजी पहाटे 2 ते 4 या वेळेत सरस्वती नगर वडाळा शिवार नाशिक येथे असलेल्या गोदामातून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमाल चोरी केला होता. या प्रकरणी फिर्यादी भास्कर शिवाजी वाघमारे वय 35 वर्ष राहणार वडाळा यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी बळी मंदिर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून प्रदीप नेहरे वय 22 वर्ष, मोहन साठे वय 34 वर्ष आणि आकाश खंडेराव वय 29 वर्ष या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 60,000 रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची सिटी डिलक्स मोटारसायकल, 30,000 रुपये किमतीचे RSC प्लेटचे 6 बॅटरी सेट, 5,000 रुपये किमतीचे लोखंडी 4 कट, 3,000 रुपये किमतीच्या स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या शेगड्या, 5,000 रुपये किमतीचे लोखंडी भंगार, एकूण 1,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली. पोलीस स्टेशन आडगावला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 9/2026 दाखल झालेला होता. यामध्ये फिर्यादी भास्कर वारोंगसे म्हणून होते. त्यांच्या गोडाऊनमधून काही 6 बॅटऱ्या, 4 कॉट, काही स्वयंपाकाच्या शेगड्या आणि इतर लोखंडी वस्तू चोरीला गेल्या होत्या. तसेच एक मोटरसायकल स्प्लेंडर कंपनीची या वस्तू चोरीला गेल्या होत्या. या अनुषंगाने आपल्याकडे 8 जानेवारीला गुन्हा दाखल होता. आपल्या DB पथकाने API जगदाडे तसेच हवालदार वाघ यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आणि 3 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून चोरीला गेलेला हा सगळा मुद्देमाल वाहनासह मोटरसायकलसह एकूण 1,03,000 रुपयांचा हस्तगत केलेला आहे आणि आम्ही आज त्या आरोपींना माननीय कोर्टासमोर हजर करणार आहोत. पुढील इतर गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद भाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.